वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी। एसआयटी कोर्टाकडे ठोस पुरावे सादर करणार असल्याची माहिती। सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना आज बीड न्यायालयात केले जाणार हजर। मकोका प्रकरणी आज होणार सुनावणी। हल्ल्याच्या 48 तासांनंतरही सैफच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश। सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडलं, तर घरातील नोकरांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्यानं गुढ वाढलं। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची अज्ञाताकडून रेकी। भिंतीवरून चढून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं समोर, तर सैफच्या हल्लेखोरानंच रेकी केली असल्याचा पोलिसांना संशय। शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचे 2 दिवसीय अधिवेशन। राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आणि नेते तसंच कार्यकर्ते उपस्थित राहणार। एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 बसेस खरेदी करणार। नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार। एसटी महामंडळाच्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय।